अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. अखंड हरिनाम सप्ताहात व्यसनमुक्त समाजाचा संदेश. हरिभक्त पारायण माऊली महाराज शेलुतकर यांचे प्रभावी कीर्तन. जवखेडा बुद्रुक येथील राशेश्वर महादेव मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त 5वी कीर्तन सेवा हरिभक्त पारायण माऊली महाराज शेलुतकर यांच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. अत्यंत रसाळ व ओघवत्या शैलीत त्यांनी भगवान राशेश्वर महादेवांचे चरित्र उलगडत शिवमहापुराणातील विविध प्रसंग श्रोत्यांसमोर सादर केले. महादेवांचे जीवन हे आदर्श, समरसता व करुणेचे प्रतीक असल्याचे सांगताना आजच्या तरुणांनी त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन व्यसनमुक्त जीवन स्वीकारावे असे आवाहन त्यांनी केले. सध्याच्या काळात अनेक तरुण विविध व्यसनांच्या आहारी जात असून त्यांचा परिणाम केवळ त्या व्यक्तीवरच नव्हे तर संपूर्ण कुटुंबावर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घरातील एक सदस्य जरी व्यसनाधीन असला तरी संपूर्ण कुटुंबाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. एवढी माऊली महाराज शेलुतकर यांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीचा मुद्दा विशेषत्वाने अधोरेखित केला. समाजातील तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून सुसंस्कृत व सकारात्मक जीवन जगणे हे आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. कीर्तनादरम्यान त्यांनी महादेवांचा निरागस स्वभाव, भक्तांशी असलेले नाते, भक्तवत्सलत्व आणि जीवात्म्यांवरील अपरंपार प्रेम रंगतदार शब्दात मांडले. तसेच गाय ही केवळ जनावर नसून ती आपल्या संस्कृतीचे रक्षण करणारी माता आहे असे सांगत त्यांनी सांस्कृतिक मूल्यांचे महत्त्वही अधोरेखित केले. या कीर्तन सेवेसाठी समस्त गावकरी तरुणांनी विशेष परिश्रम घेतले. गावासह परिसरातील भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. अखंड हरिनाम सप्ताहातील सर्व कार्यक्रम भक्तिभावपूर्ण व शांततामय वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाले. तुमच्या मासमुद्रमचे वेशमृगयार्थचौर्यं प्रदार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. म्हणून त्या ठिकाणी या व्यसनाच्या आलिप्त त्या ठिकाणी राहा एवढी विनंती करतो. दोनच गोष्टीमुळे आपल्या लेकराला व्यसन लागू लागलं. एक त्या ठिकाणी राजकारण आणि दुसरे लगन सराई. या दोन गोष्टीमुळे आपले लोक त्या ठिकाणी व्यसनी होऊ लागले. आणि म्हणून तुमच्या पाया पडून सांगतो आणि मुलींना सुद्धा सांगतो, मुलीचंही पळून जाण्याचं प्रमाण खूप त्या ठिकाणी वाढलं जिकडं तिकडं, नाही का. आत्ता एक दिवस आम्ही कार्यक्रमाला गेलो, आप्पा बाबा नाही का हे होते माझ्यासोबत. एका ठिकाणी एका पोरानं माझं सौजन्य घेतलं होतं कीर्तनाचं आणि त्या मुलानं मला अगोदर सांगितलं, चिठ्ठी लिहिली माऊली बाबा. लोकच होतं माझ्याकडे, डायरेक्ट सांगू शकला नाही. चिठ्ठी लिहिली, काही बोला पण मुली पळून जाण्याच्या बाऱ्यात बोलू नका. माऊली बाबा आमचा पूर्ण परिवार डिस्टर्ब झालेला आहे. 6 महिने झाले माझी बहीण एका मुलाबरोबर त्या ठिकाणी पळून जाऊन तिनं लग्न केलं आणि ते मी दुसऱ्या समाजाचा मुलगा आहे. आणि तुम्ही जेव्हा असं बोलता तेव्हा त्यांच्या पदरामध्ये काहीच पडलं नाही. तुम्हाला सांगतो मी, आता एक घटना घडली की त्या मुलीनं मायबाप जेलमध्ये घालून दिले नाही का. की ते काय त्या पोराचं नाव मला सांगते, त्या बापाने त्या ठिकाणी फाटके जोडे वापरले नाही का. त्याची चप्पल फाटली असेल तर त्यानं तशीच बांधून घेतली असेल. परंतु माझ्या लेकीचं मला शिक्षण करायचं, तिचं लग्न आहे, माझ्या मुलाचं शिक्षण त्या ठिकाणी आहे. त्या बापानं त्या ठिकाणी चांगल्या सेविंग मध्ये त्या ठिकाणी चांगले सेंटर आम्हाला शाळेत धडा होता दिवा करायचा. एक बोलवणं आल्याशिवाय नाही. कुणी ऐकलं तो धडा होता त्यांना असेल बरेच जण. बोलवणं आल्याशिवाय नाही हा धडा होता आम्हाला नाही का. भावकीत निमंत्रण त्या ठिकाणी तुमच्या भावकीत कार्यक्रम असेल, बोललं तर जा, विनाकारण एका कोटासाठी बादल्या घेऊन फिरून रिकामी. पांचटपणा करायचंच नाही. काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. समजा तुमच्या घरी पूर्ण माळकरी घर आहे आणि तुमच्या गल्लीत सटा आहे. सटा माहिती ना, शेतात असतं बाटा बाटा, त्याला म्हणतो सटा. आमच्याकडची गोष्ट तुमचं माळकरी घरी ना, कशाला जाऊ तिथं आयर पाठवून द्या, परस्पर पाठवणार. पण काही ठिकाणी महाराज सांगतात, आप नाही आदर नाही नाही नैनो में नीर सगर मत जाईये कंचन बरसत नीर. ज्या नसेल तिथं सोन्याचा पाऊस पडला तरी जाऊ नये. पण जिथं प्रेम आहे, आप है, आदर है नैनो में नीर. कबीरा उस घर जाईये पत्थर बरसत नीर. ज्या ठिकाणी प्रेम आहे तिथं दगडाचा पाऊस पडला तरी जाऊ, आणि कोणी आदरानं बोलवलं जहेर पाजलं तरी जाऊ.